बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्ग चक्राच्या संकटात सापडलाय। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या फळबागांसह शेतजमिनी देखील खरडून वाहून गेल्या आहेत। त्यामुळे आता पीक घ्यायचं कुठं आणि जगायचं कसं असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवळाली गावाजवळून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे नदीने अचानक आपले पात्र बदलले आणि शेतीलाही आपल्या कवेत घेतले। या पुरामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या डाळिंब आणि लिंबांच्या फळबागांसह बोरवेल, मोटारी, शेततळे आणि जमीनही पूर्णपणे खरडून वाहून गेली। नुकसान एवढे मोठे आहे की शेतांना आता नदीचे स्वरूप आले आहे। शेतात सर्वत्र दगडगोटे पसरले आहेत आणि इथे कधी फळबाग होती असे वाटतच नाही। या भयावह परिस्थितीमुळे महिला शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय। या महापुरात आशा अंबादास भोसले या महिला शेतकऱ्याच्या 2 एकर डाळिंबाच्या बागेसह शेततळे आणि बोरवेल आणि मोटारी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। त्याचप्रमाणे शीतल अशोक राऊत यांची अर्धा एकर लिंबाची बाग देखील पूर्णपणे नष्ट झाली आहे। हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग अतिवृष्टीने गिळून टाकल्यामुळे या महिला शेतकऱ्यांपुढे आता जगायचं कसं असा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे मायबाप सरकार या शेतकऱ्यांसह अन्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। एवढा बाग होता ना, एवढा 1 एकर बाग होता, गेला ना सगळा डाळिंबाचं। काय करायचं आता? मग आत्महत्या करायची काय? मी आत्महत्या करायची घ्या का फाशी शासना पुढं? किती एकर क्षेत्र वाहून गेले तुमचं पुरात? 100 एकर। आणि की कशाची बाग होती ती? डाळिंबाची बाग होती। कधी लावली ती बाग? 3 वर्ष झाली। किती उत्पन्न मिळालं असतं त्या बागेतून? 3 लाख रुपये। काहीच राहिलं नाही का? काहीच राहिलं नाही। लई नुकसान झाली आमची। अजून काय नुकसान झाली? शेततळ फुटून गेलं, ताडपत्री गेली निघून। एसटीबी होती, एसटीबी पण नाही गेली, समजा हरून गेलं, पैप हरून गेला आमचा। काहीच राहिलं नाही। मला एवढंच होतं, काहीच नाही दुसरं। सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमची एवढी भरपाई द्यावं सरकारने, एवढीच अपेक्षा आहे। आमचा लिंबूचा बाग होता, काही सुद्धा राहिलं नाही त्याच्यात। आम्ही गरीब माणसं, आम्ही काय करणार? कसं कुठून काय करायचं आम्ही? सांगा ना तुम्ही। कोणी आम्हाला बघूया, आमच्या वावरात कोणी बघायला येत नाही, काही येत नाही। आम्ही काय अशा भिकारी झालो? हाय ते सगळं गेलंय, काही सकट राहिलेलं नाही आम्हाला। आम्ही काय करायचं सांगा तुम्ही? आम्ही काय करायचं? कुठे जायचं आम्ही? कुणाला हात पसरायचे सांगा तरी? काही राहिलेलं नाही आमच्यापाशी, काही सुद्धा नाही। आमचा होता अर्धा एकर बाग, तो सुद्धा राहिला नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा आम्हाला बाग भरून द्यावा। NTV न्यूज मराठी, बीड।